राज्य सरकारनं नोकर भरतीसाठी घेतलेल्या वेगवेगळ्या परीक्षांना पेपर फुटीचं ग्रहण लागलंय। आरोग्य भरती परीक्षा, टीईटी परीक्षा, म्हाडासारख्या परीक्षांचे पेपर फुटलेत। त्यामुळे या परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी उमेदवारांकडून होतीये। पाहूया। भ्रष्टाचाराची हद्द, करा परीक्षा रद्द। राज्यात भरती परीक्षांना पेपर फुटीचं ग्रहण। परीक्षांचा निकाल लावण्याचा अट्टहास का? राज्यात एकामागून एक नोकर भरती परीक्षांमधले घोटाळे समोर येत आहेत। आधी आरोग्य विभागाच्या गट क आणि ड भरती परीक्षांमधला घोटाळा समोर आला। त्यानंतर पोलिसांनी हा धागा पकडत तपास चक्र फिरवलं आणि म्हाडा तसंच टीईटी परीक्षांच्या पेपर फुटीचा पर्दाफाश झाला। एवढं कमी म्हणून की काय, पोलीस भरतीवरही संशय व्यक्त केला जातोय। या सर्व प्रकरणात अटक झालेल्यांची नावं पाहिली तर हे भरती परीक्षा घोटाळ्यांचं रॅकेट किती खोलवर काम करत होतं हे स्पष्ट होतंय। महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने काय केलं की एका प्रायव्हेट कंपनीला ब्लॅक लिस्ट केलं की ही कंपनी आम्ही ब्लॅक लिस्टेड करतोय आणि याला आम्ही परीक्षा घ्यायला देणार नाहीयेत असं महाराष्ट्र सरकारने सांगितलं। 3-4 महिन्यात त्याच शिक्षण परिषदेने त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट मधून बाहेर काढलं आणि परीक्षा घ्यायला लावली। आणि आज तुम्ही सगळे पाहताय, महाराष्ट्र पाहतोय की त्या शिक्षण परिषदेच्या आयुक्तांनी किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। या भरती परीक्षांचे पेपर फुटले होते। यापैकी काही उमेदवारांनी भ्रष्ट मार्गाने प्रश्नपत्रिका मिळवल्या। त्यामुळे पेपर फुटलेल्या परीक्षांचा निकाल लावूच नये अशी मागणी आता होऊ लागली आहे। चौकशी दरम्यान आरोग्य भरती परीक्षेचे पेपर फुटल्याचं पूर्णपणे स्पष्ट झालंय। त्यामुळे जर पेपर फुटलेले असतील तर त्या परीक्षा वैध कशा म्हणायच्या असा प्रश्न आता उपस्थित होतोय। शिवाय पेपर फुटलेल्या परीक्षांच्या निकालाची घाई कशाला असा सवालही परीक्षार्थी करतायत। आमच्याकडं परीक्षा होण्याच्या अगोदर परीक्षा ज्या वेळेला डिक्लेअर होते त्यावेळेला त्याचा रेट येतोय की या परीक्षेला 15 लाख रुपये, या परीक्षेला 20 लाख रुपये तुम्हाला द्यायचे आहेत। आणि आम्ही बघायला गेलं तर आमच्या शेजारी बसणारा एखादा विद्यार्थी आहे, तो अभ्यास करत नाही, तो परीक्षेला जातोय, पेपर कोरा सोडून येतोय आणि तो लिस्टमध्ये 99 मार्क घेतोय 100 पैकी 98 मार्क घेतोय, 97 मार्क घेतोय आणि तो लिस्टमध्ये येतोय। त्यावेळेला आम्ही काय करायला पाहिजे? आत्ताच मध्यंतरी अजितदादा म्हणले की परीक्षा एमपीएससीच्या मार्फत घेणं अशक्य आहे। मग हे साम टीव्हीच्या माध्यमातून मला शासनाने जनतेसमोर आणून द्यावं की नेमकं हे अशक्य आहे, ते राजकारण्यांना अशक्य आहे की एमपीएससीला अशक्य आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाने द्यावं। अनेक महिने अभ्यास करत लाखो विद्यार्थी या परीक्षांना सामोरे गेले होते। मात्र परीक्षांना पेपर फुटीचं ग्रहण लागल्यानं प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झालाय। या परीक्षांचा निकाल लावणं आणि त्या आधारे नोकर भरती करणं हे या तरुणांवर अन्याय करण्यासारखं आहे। नोकर भरतीतला पैशांचा बाजार रोखून पुन्हा एकदा या परीक्षा घेण्याची मागणी आता उमेदवारांमधून होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दरम्यान या पेपर फुटीवर साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत। आपण पाहूयात। खासगी कंपन्यांवर कुणाचा वरद हस्त? टीईटी, म्हाडा, आरोग्य विभाग आणि पोलीस भरतीत घोटाळ्याचे पुरावे समोर आले तरीही परीक्षा रद्द का नाही झाल्यात? ज्या परीक्षार्थींचं भवितव्य टांगणीला लागलंय त्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणी सरकार ऐकणार का? एमपीएससी, आयबीपीएस सारख्या शासकीय यंत्रणा असताना परीक्षांसाठी खासगी कंपन्या कशाला? तर आपण पाहतोय टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात फेरफार झाल्याचं आता उघड झालंय। यात बडे अधिकारीच मास्टर माइंड असल्याचं सुद्धा समोर आलं असून एजंटचं रॅकेट सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यरत असल्याचं स्पष्ट होत आहे। परीक्षा परिषदेचे 2 माजी आयुक्त या प्रकरणामध्ये केंद्रस्थानी आहेत। पाहूयात या संदर्भातला साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट। नाव तुकाराम सुपे, पद आयुक्त, राज्य परीक्षा परिषद, काम परीक्षा निकालात फेरफार करणारा मास्टर माइंड। नाव सुखदेव डेरे, पद माजी आयुक्त, राज्य परीक्षा परिषद, काम परीक्षा निकालात फेरफार करणारा मास्टर माइंड। ज्यांच्यावर निष्पक्षपणे परीक्षा घेण्याची जबाबदारी होती ते निघालेत टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या फेरफारीचे मास्टर माइंड। या दोघांनीच परीक्षा घेणारी कंपनी आणि दलालांना हाताशी धरून अपात्र परीक्षार्थींचे निकाल पात्र म्हणून घोषित केले।
बरं, या विद्यार्थ्यांची संख्या काही थोडी थोडकी नाही, तर तब्बल 500च्या घरात आहे. त्यासाठी प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपये गोळा केले गेले आणि ही रक्कम पोहोचली 5 कोटींच्या घरात. मॅन्युप्युलेशनचा प्रकार एकाच होता की ओएमआर शीट मॅन्युप्युलेट करायचे आणि मग समजा ओएमआर शीट मॅन्युप्युलेट झाली नाही त्या कॅन्डिडेटला सांगायचे तुम्ही ब्लँक ठेवा आणि ब्लँक ठेवल्यानंतर त्यांना गोळा मारायचे आणि तो झाला नाही आणि कोणी सुटून गेला तर मग नंतर ते आपला रिझल्टच एंट्री कम्प्युटरमध्ये एंट्री करून त्यांना नापासला पास दाखवायचे. असा प्रकार त्यांनी जवळपास 500 लोकांचा रिझल्ट मॅन्युप्युलेट केलेला आहे. GS सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रितीश देशमुख हा पोलिसांच्या गळाला लागल्यावर आधी सुपे यांचं आणि आता डेरे यांचं नाव समोर आलंय. हे दोघं या घोटाळ्याचे मास्टर माइंड असल्याचं पुढे येत आहे. त्यांची मोडस ऑपरेंडी ही अतिशय नियोजनबद्ध होती. पाहुयात काय होती कार्यपद्धती. घोटाळ्यातील दलालांचं जाळं परीक्षार्थींपर्यंत पोहोचवायचं. हे दलाल सुपे आणि डेरे यांना सांगून पैसे घेतलेल्या उमेदवारांची नावं देत होती. सुपे आणि डेरे संबंधित यादी GS सॉफ्टवेअर पर्यंत पोहोचवायचे आणि त्यानंतर GS सॉफ्टवेअर कंपनी अपात्र विद्यार्थ्यांना पात्र करून निकाल जाहीर करत. या परीक्षार्थींकडून गोळा झालेले पैसे सर्व आरोपींनी वाटून घेतल्याचं स्पष्ट झालंय. पण त्यात कोणाचा किती वाटा होता हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. 2018 मध्येही 2020 प्रमाणेच फ्रॉड झाल्याचं समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण FIR दाखल केलेली आहे आणि सुखदेव डेरे आणि अश्विन कुमार या दोघांना पण अटक केली आहे. साधारणतः 5 कोटीच्या वरता आर्थिक व्यवहार आहे. त्यांच्यात किती आपापसात शेअरिंग झाले ते आपण इंट्रोगेशन मध्ये कळेल. सुपे असो किंवा डेरे, या दोन्ही अधिकाऱ्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. सुपेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, तर डेरेला नियमबाह्य नियुक्त्यांसाठी निलंबितही केलं गेलं होतं. मात्र त्याच वेळी जर दोघांवरही कडक कारवाई झाली असती तर TT परीक्षा घोटाळा टळू शकला असता. त्यामुळे या दोघांनाही पाठीशी घालणारे झारीतले शुक्राचार्य नेमके कोण याचाही शोध गरजेचा आहे. पेपर फुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जातोय तसतसे धक्कादायक खुलासे या प्रकरणात समोर येत आहेत. पुणे पोलिसांनी केलेल्या या तपासाचं कौतुक होत असलं तरी हा तपास केवळ अधिकारी, कंपन्यांचे एजंट आणि परीक्षार्थी यांच्यापुरता मर्यादित राहणार की यापुढेही जाणार हेच पाहणं महत्वाचं असेल. कॅमेरामन किरण काजळेसह अमोल कविटकर, साम TV, पुणे. दरम्यान आरोग्य भरती घोटाळ्यामध्ये कोण कोण आरोपी होते पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर आरोग्य भरतीमध्ये प्रशांत बडगिरे, संजय सानप, महेश बोटले आणि विजय गुऱ्हाडे हे आरोपी होते. यासोबतच म्हाडा भरती घोटाळ्यामध्ये कोण कोण आरोपी होते तेही पाहुयात. प्रितीश देशमुख, संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ हे पेपर फुटीतले बडे अधिकारी आरोपी होते. यासोबत TT भरती घोटाळ्यामध्ये कोण कोण आरोपी होते तेही जाणून घेऊयात. तर प्रितीश देशमुख, संतोष हरकळ, सुखदेव डेरे, अश्विन कुमार, तुकाराम सुपे आणि अंकुश हरकळ हे यामध्ये आरोपी होते. राज्यामध्ये नोकर भरती परीक्षांचे घोटाळे बाहेर आल्यानंतर त्यावरून आता राजकारण रंगलं नसतं तर नवलच. हे परीक्षांमधले घोटाळे कुणाच्या कार्यकाळातले आहे यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. पेपर फुटीचे धागेदोरे फडणवीसांच्या कार्यकाळात, परीक्षा घोटाळ्यावरून राजकारण रंगलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. एकामागून एक नोकर भरती परीक्षांचे घोटाळे बाहेर येत असल्यानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ज्या परीक्षा परिषदेवर या परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे त्याच परिषदेच्या 2 आजी माजी अधिकाऱ्यांना या प्रकरणात अटक झाली आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे. एवढं सगळं घडत असताना त्यावरून राजकारण होणं स्वाभाविकच आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी परीक्षा घोटाळ्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय. हे रॅकेट 2016 पासून कार्यरत असल्याचा आरोप करत घोटाळ्याचं कनेक्शन नागपूरपर्यंत असल्याचंही ते म्हणालेत. विरोधकांच्या CBI चौकशीच्या मागणीवरही त्यांनी सवाल उपस्थित केलेत.
2016 पासून जितक्या भरत्या या कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या आहे त्याचा तपास सुरू असताना आता नागपूरपर्यंत लोकांच्या हे कनेक्शन याच्यात निघत आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना गृह खाता तुम्ही चालवत होते, आता महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास का दाखवताय? म्हणजे 2016 पासून तपास सुरू झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतील, त्यासाठी CBIला द्या ही मागणी, म्हणजे लोकांना वाचवण्यासाठी हे मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलंय. नवाब मलिक हे प्रसिद्धीसाठी बोलत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. तर सरकारनं विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं पाहायला हवं असंही त्यांनी म्हटलंय. परीक्षा रद्द करणे आणि पेपर फुटणे आणि परीक्षा मॅनेज करणे हा जणू काही या सरकारचा एक स्थायी भाव झाला आहे. आरोग्य भरतीच्या संदर्भात ज्यांनी घोटाळा केला त्यांच्याकडे पोलीस भरतीचे देखील कागदपत्र सापडले आहेत, ती देखील आता वादामध्ये आलेली आहे. त्यामुळे म्हणूनच मी सांगितलं की याची व्याप्ती पाहता राज्य सरकारने CBI इन्क्वायरी याच्यात केली पाहिजे. नवाब मलिक केवळ प्रसिद्धीकरता बोलत असतात आणि नवाब मलिकांना उत्तर देण्याकरता केशव उपाध्याय आहेत. राज्यात झालेल्या या नोकर भरती परीक्षांच्या घोटाळ्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय. दररोज नवनवे घोटाळे समोर येत आहेत आणि घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. मात्र राजकारणी मंडळी यावरून सुद्धा राजकारणातच गुंग असल्याचं दिसून येतंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. एकीकडे TET परीक्षा गैरव्यवहारात मोठमोठे मासे गळाला लागत असतानाच दुसरीकडे आरोग्य भरतीच्या पेपर फुटीचा तपासही पुढे जातोय. आरोग्य भरतीतील मोठा दलाल असलेल्या बीडच्या संजय सानपला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आणि हाच सानप भाजप युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी सुद्धा आहे. परीक्षा घोटाळ्यात भाजयुमोचा पदाधिकारी. बीडचा संजय सानप आरोग्य भरतीतला दलाल. पुणे पोलिसांकडून सानपला बेड्या. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा बीड जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप हा आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणातील दलाल निघालाय. पुणे पोलिसांनी थेट बीडमध्ये जाऊन सानपला गजाआड केलंय. आरोग्य भरती परीक्षेत गट ड आणि क पदाचा पेपर परीक्षेपूर्वी अनेक विद्यार्थ्यांना सानपनं पाठवला असल्याचं निष्पन्न झालंय. बीडच्या पाटोद्यातील असलेला संजय सानप हा दलाल म्हणून काम करत होता. सानप नावाचा आणखी एक आरोपी तुम्ही अटक केलाय, जो आरोग्य भरती प्रकरणी आहे, त्याचा रोल काय आहे? ते आम्ही प्रेस नोटमध्ये दिलेलं आहे. ते दलाली करायचे, पण आणखी काय रोल असेल ते आम्ही त्याच्या सगळे चेक करतो. आणखीन काही अटक यामध्ये या प्रकरणात होऊ शकतात? नक्की. क्लास चालकांच्या मोबाईलमध्ये म्हाडाच्या प्रत्येक पदासाठी किती पैसे घ्यायचे याचे रेट कार्ड सापडलेलं होतं. भरतीचा रेट एका कागदावर लिहिण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणातून ही बाब पुढे आली आणि सानपचा खेळ संपला. भाजप पदाधिकारी असलेल्या सानपचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर दिसतायत. असं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रकरणी हात झटकलेत. मी पण असं म्हणू शकतो की यातले सगळे आरोपी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत असं बोलायला हवेत, काही कोणी बोलतं. न्यायालयानं संजय सानपला 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानं किती परीक्षार्थींना पेपर देऊन त्यांच्याकडून किती पैसे घेतले, शिवाय त्यानं कोणाकडून हा पेपर मिळवला याचा तपास पोलीस करतायत. तसंच सानपच्या घराची झडती घेऊन त्यात मिळणाऱ्या पुराव्याच्या आधारे पोलीस तपासात पुढे जात आहेत. मात्र आरोग्य पेपर खोटी प्रकरणात थेट भाजपचा पदाधिकारी दलाल असल्याचं उघड झाल्यानं भाजपची या प्रकरणामध्ये चांगलीच गोची झाली आहे. अमोल कविटकर, साम TV न्यूज, पुणे. तर आरोग्य भरती घोटाळा प्रकरणी भाजप युवा मोर्चाचा माजी तालुकाध्यक्ष संजय सानपला सायबर पोलिसांनी अटक केली आणि या संजय सानपनं आपल्या दलालीमधून कोट्यवधी रुपयांची माया कमवल्याचं बोललं जात आहे. बीड शहरामध्ये त्यानं तब्बल 11,000 स्क्वेअर फुटांचा आलिशान बंगला उभा केला. शिवाय अनेक ठिकाणी कोट्यवधींची जमीन आणि घरही खरेदी केल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी. आरोग्य भरतीच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये काल बीडच्या संजय सानप याला पुणे सायबर पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
आणि या संजय सानप याचा बीड शहरात 11,000 स्क्वेअर फूटमध्ये आलिशान बंगला होता आहे. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं जे बंगला दिसतोय तो संजय सानप याचा आहे आणि 11,000 स्क्वेअर फूटमध्ये हा आलिशान बंगला जो आहे तो या ठिकाणी संजय सानप यांनी बांधला आहे. आरोग्य भरतीमधील जे पेपरफुटी प्रकरण आहे त्यांनी राज्यात खळबळ उडवून दिलेली होती आणि या बंगल्याच्याच बाजूला रो हाऊसेस देखील आहेत आणि हे जे रो हाऊसेस आहेत हे जर पाहिले तर सगळ्यांचेच डोळे जे आहेत ते गरगरले वाचून राहणार नाही. हा जो आलिशान बंगला आहे याचं सध्याला आतमधलं जे फर्निचरचं काम आहे ते सुरू आहे. जवळपास कोट्यवधी रुपयाची जमीन देखील या संजय सानपनं घेतल्याची चर्चा जी आहे ती सध्याला जिल्ह्यात सुरू आहे. हा एकटा संजय सानपच या आरोग्य भरतीच्या पेपरफुटीमध्ये सहभागी नाही तर याच्यापेक्षाही मोठं रॅकेट हे बीड जिल्ह्यात असू शकतं अशी देखील चर्चा या ठिकाणी बीड जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे पुणे सायबर पोलिसांनी त्याचे देखील पायमुळे शोधावे अशी मागणी बीडकरांमधून होते आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर मुळेसोबत विनोद जिरे, साम TV, बीड.